ओम शांती. आजची तारीख आहे 16/2/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, प्राणेश्वर बाप आलेले आहेत तुम्हा बच्चांना प्राणदान देण्यासाठी. प्राणदान मिळणे म्हणजे तमोप्रधानपासून सतोप्रधान बनणे. प्रश्न आहे, ड्रामाचं कोणतं रहस्य जाणल्यामुळे कोणतीही सीन तुमच्यासाठी नवीन नाहीये? ड्रामाचं कोणतं रहस्य जाणल्यामुळे कोणताही सीन तुमच्यासाठी नवीन नाहीये? उत्तर, या समयी दुनियेमध्ये जे हंगामे चालू आहेत, तर विनाशकाले विपरीत बुद्धी बनून आपल्याच कुळाचा खून करण्यासाठी अनेक साधन बनवत जातात. तर ही काही नवीन गोष्ट नाहीये, कारण तुम्ही जाणता की ही दुनिया तर बदलणार आहे. महाभारत लढाईनंतर आपली दुनिया येणार आहे. गीत आहे, यह कौन आज आया सवेरे सवेरे खुशियों की सौगात लेके. ओम शांती. बाबा म्हणतात, सकाळी सकाळी कोण येऊन मुरली वाजवतं? दुनियेमध्ये तर बिलकुल घोर अंधेरा आहे. म्हणजे दुनियेमध्ये बिलकुल घोर अंधेरा म्हणजेच काय? अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे. तुम्ही आता मुरली ऐकत आहात, की जी मुरली ज्ञानाचे सागर पतित पावन प्राणेश्वर बाप सांगत आहेत. ते आहेत प्राण वाचवणारे ईश्वर. म्हणून तर म्हणतात ना, की हे ईश्वर, या दुःखापासून आम्हाला वाचव. तर दुनियेमध्ये हदची मदत मागतात. हदची मदत म्हणजे ठराविक काळासाठी किंवा ठराविक समस्येसाठी मदत मागतात. बाबा सांगतात की आता तुम्हा बच्चांना, तुम्हा मुलांना बेहदची मदत मिळते, कारण बेहदचे बाबा आहेत ना. बाबांनी समजावलंय की तुम्हा बच्चांना आत्म अभिमानी जरूर बनायचं आहे. आणि बापच असे बनवतात, म्हणजे शिवबाबाच असं बनवतात आत्माभिमानी. दुनियेमध्ये एकही मनुष्य मात्र असा नाहीये की ज्याला आत्म्याचं ज्ञान असेल. आत्म्याचंच ज्ञान नाही तर परमात्म्याचं ज्ञान कसं असू शकेल? म्हणतात की आम्ही आत्मा म्हणजेच परमात्मा आहोत. तर ही किती मोठी चूक आहे. म्हणतात ही किती मोठी चूक आहे की जिच्यामध्ये सगळी दुनिया फसलेली आहे. बाबा म्हणतात बिलकुल पत्थर बुद्धी बनलेले आहेत. बाबा सांगतात की विलायतवाले सुद्धा काही कमी पत्थर बुद्धी नाहीयेत. आता बाबा असं का म्हणतात? तर बाबा सांगतात की ते हे जाणत नाहीत की आम्ही जे बॉम्ब्स बनवत आहोत, तर याच्याने आपला स्वतःचा पण खून होईल आणि संपूर्ण दुनियेचा सुद्धा खून करण्यासाठी आपण हे बॉम्ब्स बनवत आहोत, हे ते जाणत नाहीत. बाबा सांगतात की या समयाला कोणाचीही बुद्धी काम करत नाही, म्हणजे कामाची राहिलेली नाही, तर आपल्याच विनाशाची सर्वजण तयारी करत आहेत. बाबा म्हणतात पत्थर बुद्धी जर नसते तर असे काम त्यांनी केले असते का? सगळ्या कुळाचाच ते विनाश करत आहेत. तर हे किती आश्चर्य आहे की काय करत आहेत. बसल्या बसल्या आज ठीक चालतात आणि उद्या मिलिटरीवाले बिघडले तर प्रेसिडेंटला सुद्धा, म्हणजे प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीला सुद्धा ते मारतात. तर अशा गोष्टी ह्या घडत राहतात. कुणीही कुणाला सहन करत नाही. बाबा सांगतात की तुम्ही बच्चे आता समजतात की आम्ही पारस बुद्धी बनून पारसनाथ बनत आहोत. मनुष्यांनी किती मंदिर बनवलेले आहेत, परंतु ते कोण होते?
ते काय करून गेले तर याचा अर्थ काहीच जाणत नाही. जसं मंदिर बनवतात पारसनाथ पारसनाथीने, पण ते कधी होऊन गेले, त्यांनी काय कर्तव्य केलं हे काही जाणत नाहीत. बाबा म्हणतात पारसनाथचं पण मंदिर आहे, परंतु कुणालाही माहित नाही. भारतच पारसपुरी होता आणि सोन्याचे हिरे जवाहरातांचे महल होते. तर ही कालची गोष्ट आहे. ते तर लाखो वर्ष म्हणतात, फक्त एका युगासाठी सतयुगासाठी म्हणतात की सतयुग लाखो वर्षांचं आहे. परंतु बाबा सांगतात की संपूर्ण कल्प सुद्धा लाखो वर्षांचा नाही, तर फक्त 5,000 वर्षांचा आहे. बाबा सांगतात बाबांची आठवण करा. जसं शाळेमध्ये सुद्धा कायदेशीर बसतात ना, हं, परंतु बाबा सांगतात की माझी आठवण करायला जसं पाहिजे तसं बसा. हं, बसून जर थकला असाल तर भले पडल्या पडल्या सुद्धा बाबांची आठवण करू शकतात. खूप थकले तर बाबा म्हणतात भले झोपा. बाबा कोणत्याही गोष्टीला मना करत नाहीत. बाबा म्हणतात ही खूप समजण्याची सहज गोष्ट आहे. याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीची तकलीफ नाही, म्हणजे मुश्किल नाहीये, त्रास नाहीये. भले कोणी कितीही बिमार असेल, म्हणजे आजारी जरी असेल तरीही तो बाबांची आठवण करू शकतो. तर बाबा म्हणतात की कितीही आजारी असेल तर माहित नाही की ज्ञान ऐकत ऐकत शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहत राहत प्राण तनातून निघून जातील. म्हणूनच तर गायन केलं जातं ना की गंगा का तट हो, गंगा जल मुख में हो, तब प्राण तन से निकले. तर हे कधीच गायन आहे, ते या संगम युगातलं गायन आहे. म्हणतात ते तो तर आहे भक्ती मार्ग, जे म्हटलं तर की गंगेचं तट असावं आणि मुखामध्ये गंगाजल असावं. परंतु वास्तवमध्ये हे ज्ञानामृताची गोष्ट आहे. म्हणजे आपण ज्ञान ऐकता ऐकता आपण आत्मा शरीरातून निघून जावं. बाबा सांगतात तुम्ही जाणतात की खरंच असे आपले प्राण निघणार आहेत. तुम बच्चे बाबा म्हणतात आते हो परमधाम से, म्हणजे आपण परमधाम मधून आलो. तर बाबा बघा काय म्हणतात, बाबा एक प्रकारे आपल्याला म्हणतात की बघा तुम्ही आलात परमधाम मधून, तर तुम्ही एकटे मला सोडून आलात, परंतु मी काय तुम्हाला इथं सोडून जाणार नाही. मी तर तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला ना तुमच्या घराचा पत्ता होता ना आत्म्याचा पत्ता होता, म्हणजे आपण कोण आहोत हेही जाणत नव्हता आणि आपलं घर कोणतं हेही जाणत नव्हतं. तर मायेने आपले पंख तोडून टाकले होते आणि म्हणून आपण आत्मा उडू शकत नव्हते, कारण तमोप्रधान आहे. तर जोपर्यंत सतोप्रधान बनत नाही तोपर्यंत शांतीधाम मध्ये कशी आत्मा जाऊ शकेल. ते बाबा म्हणतात की भले तुम्ही बच्चे आपली सर्व्हिस पण करत राहा, म्हणजे वाचा सेवा पण करत राहा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की बाबांची आठवण करायची आहे. तमोप्रधान पासून सतोप्रधान बनण्याचा रस्ता दुसरं कोणीही सांगू शकत नाही. सर्वांचा आत्मिक सर्जन जो आहे तो एकच आहे आणि तोच येऊन आत्म्यांना इंजेक्शन लावतात. म्हणजे काय तर ज्ञानाचं इंजेक्शन परमात्मा पिता शिव बाबा आत्म्यांना देतात. का देतात? कारण आत्मा तमोप्रधान बनलेली आहे. तर बाबा म्हणतात की बाप को अविनाशी सर्जन कहा जाता है, म्हणजे बाबांनाच अविनाशी सर्जन म्हटलं जातं. म्हणजे जे आत्मिक सर्जन तर आहेच आहे, आत्म्यांना ज्ञानाचा इंजेक्शन लावतात, पण ते सर्जन अविनाशी सुद्धा आहेत. म्हणून अविनाशी सर्जन बाबांना म्हटलं जातं. आता आत्मा सतोप्रधान पासून तमोप्रधान बनलेला आहे, तर ज्ञानाचं इंजेक्शन पाहिजे. म्हणून बाबा म्हणतात की मुलांनो स्वतःला आत्मानिश्चय करा आणि
आपल्या बापाची आठवण करा. बुद्धियोग वरती आपलं जे गोड घर आहे, स्वीट होम, तिथं आपला बुद्धियोग लावा. की आपल्याला आता जायचंय आपल्या गोड शांतीधाम मध्ये, म्हणजे स्वीट सायलेन्स होम मध्ये आपल्याला जायचंय. निर्वाण धामलाच स्वीट होम म्हटलं जातं. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांचा नमस्ते, सुप्रभात आणि आठवण. आत्मिक बापाची आत्मिक मुलांना नमस्ते आणि आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे, ही जुनी दुनिया विनाश होऊन पडलेली आहे आणि म्हणून आपण स्वतःला याच्यापासून वेगळं समजलं पाहिजे, न्यारं समजलं पाहिजे. झाडाच्या वृद्धीबरोबरच जे विघ्नरूपी तुफान येत आहेत त्यांना घाबरायचं नाही, त्यातून पार व्हायचं आहे. दुसरा पॉइंट आहे, आत्म्याला सतोप्रधान बनवण्यासाठी आपण ज्ञान योगाचं इंजेक्शन द्यायचं आहे. जे आत्म्यांना सतोप्रधान बनवण्यासाठी ज्ञान आणि योगाचं इंजेक्शन दुसऱ्यांना द्यायचं आहे आणि आपला बुद्धियोग स्वीट होम म्हणजे परमधाम मध्ये लावायचा आहे. आजचं वरदान आहे, पहिले तुम्ही या पाठाच्या द्वारे ताजधारी बनणारे चतुर सुजान भव. जसं बापदादा स्वतःला आज्ञाकारी सेवक म्हणतात आणि सेवक म्हटल्याने ताजधानी स्वतः बन जाते. म्हणजे काय तर सर्वंट म्हटल्याने आपोआप आपल्यावर ताज येतो. असं आपण बच्चेही स्वतः नम्रचित्त बनून जर दुसऱ्यांना श्रेष्ठ सीट दिली, म्हणजे मान सन्मान दिला किंवा सेवेची संधी उपलब्ध करून दिली, तर म्हणतात त्यांना एक प्रकारे आसनावर जर बसवलं तर ते स्वतः त्या आसनवरून उतरून तुम्हाला आसनावर बसवते. म्हणजे काय तर तुम्ही दुसऱ्यांना पुढे केलं तर आपोआप तुम्ही पुढे होणार आहात. म्हणतात की जर तुम्ही स्वतः बसण्याची कोशिश जर केली, प्रयत्न जर केला, तर ते मात्र बसू देणार नाहीत. म्हणून बाबा म्हणतात की त्यांना बसवणं म्हणजेच आपण बसणं आहे. आणि म्हणून बाबांनी सांगितलं की पहिले तुम्ही हा पाठ पक्का करा, तर आपोआप सहज रीतीने संस्कार एक दुसऱ्याबरोबर जुळतील आणि ताजधारी सुद्धा बनून जाल. आणि हाच चतुर सुजान बनण्याचा एक प्रकारे मार्ग आहे किंवा एक प्रकारे युक्ती आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मेहनत नाही, परंतु प्राप्ती मात्र जास्त आहे. आजचा सुविचार आहे, अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी अंतर्मुखी एकांतवासी बना. अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी अंतर्मुखी एकांतवासी बना. आजचा अव्यक्त इशारा आहे, एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. बाबा सांगतात, आतापर्यंत वेगवेगळे फुलं आपली आपली रंगत दाखवत आहेत, परंतु जेव्हा एका फुलदाणीच्या रूपामध्ये सर्वजण एकत्र येतील तर त्यावेळेला आपला सुगंध पसरवतील आणि मग शक्तिदल प्रत्यक्ष होईल. म्हणजे काय, फुलं म्हणजे बाबांची आपण मुलं. तर बाबा सांगतात
की प्रत्येकाचे स्वभाव संस्कार अजूनही वेगवेगळे आहेत आणि त्याची रंगत आज दिसते आहे. म्हणजे काय, तर बाबांना असं म्हणायचं आहे की सर्व एक होऊन चालत नाहीयेत. तर ज्या वेळेला एका फुलदाणीच्या रूपामध्ये, गुलदस्त्याच्या रूपामध्ये आपली खुशबू आपण पसरवू, म्हणजे आपसामध्ये संस्कारांचं मिलन ज्या वेळेला आपण करू, एकमेकांशी जुळवून घेऊ, तर त्या वेळेला आपला गुणांचा सुगंध सगळीकडे पसरेल आणि शक्तिदल प्रत्यक्ष होईल. आणि हे त्या वेळेला होईल की ज्या वेळेला संघटनाची शक्ती प्रत्यक्ष संघटनाची शक्ती परमात्मा प्रत्यक्षतेच्या निमित्त बनेल. बाबा सांगतात की आता वेगवेगळे अलग अलग असल्यामुळे मेहनत जास्त करावी लागते आणि संघटन ज्या वेळेला एकमत होईल त्यावेळेला मेहनत कमी आणि सफलता जास्त होईल. म्हणजे सेवेमध्ये किंवा पुरुषार्थामध्ये मेहनत कमी लागेल आणि सफलता जास्त होईल. ओम शांती.